सुमित दादा भोईर यांचं आगमन होत आहे। आपले सर्वांचे लाडके आमदार सुभाषजी भोईर साहेबांचे सुपुत्र आहेत, त्यांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती फटाक्यांच्या आतिषबाजीनं दादांचं स्वागत केलं जात आहे। वेलकम दादा, मोस्ट वेलकम, स्वागत आहे दिवा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दादांच्या माहितीसाठी मॅच मेगा फायनलचं असेल। मैदानावरती दोन ताकदवर टीम मध्ये एका बाजूला आदर्श 11 पडले संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे गावदेवी गेसर, अर्थात एकाच परिसरातील आपल्या डोंबिवली परिसरातील दोन्ही दादा संघ एकमेकांसमोर आहेत। स्क्रीनवरती तुम्ही पाहता आमचे सर्वांचे लाडके सुमित दादा भोईर व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात। मॅच देखील भरपूर चांगला आपण पाहतोय। पहिला विकेट पहिलाच बॉलवरती गमवावा लागलाय आदर्श 11 पडले टीमला। चांगला बॉल, चांगला फटका, यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक जातो 100 कबरच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार। संगीत ऐकवलं जात आहे। बेल बॉलिंग, कमबॅक मिळवलं। पहिला बॉलवरती आकाश भोईरला सफलता मिळाली आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती कमबॅक मिळवलंय। व्हेरी गुड क्रिकेट। दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, कारण दोन्ही संघ आपण पाहतो मेगा पाण्यामध्ये पोहोचल्यात। 16 संघांपैकी 2 संघ नशीबवान ठरले मेगा पाण्यामध्ये ते संघ पोहोचतायत। आताचा बॉल कट केलाय, पॉइंटला बीट करून जातोय, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरळ जातोय, चौकार। केली जाते, कारण आज अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये जर पाहिलं तर शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट ऑफ गुरु हा धडा शिकवला जातोय। पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा हा धडा शिकवला जातोय आणि त्यांची जयंती पूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते। एक रन, धावसंख्या पुढे सरकते 90। मेगा पाण्याचा मॅच आनंद घेतात आमचे प्रेक्षक वर्ग। युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन मॅचला पाहतात। निश्चित आपण पाहतोय 775 प्रेक्षक ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून अर्थात जीडीसीच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात। त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत करेल दिवा चषक 2020 मध्ये। चांगला बॉल आहे, या ठिकाणी आपण पाहतोय इनसाइड आउटचा स्ट्रोक। मयूर ठाकूर एक चांगला खेळाडू आहे, मागच्या मॅच मध्ये त्याने 31 धावेची आपलातून शानदार इनिंग त्याने साकारली आणि या मॅच मध्ये देखील त्याच्यावरती जिम्मेदारी भरपूर मोठी आहे, कारण सुरुवातीला पहिला विकेट लवकर बाद झालाय आणि आता जिम्मेदारी खऱ्या अर्थाने त्याच्या खांद्यावरती आहे आणि पहिलाच ओव्हरमध्ये खेळ समाप्त झाला। पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती स्कोरबोर्ड वरती 1 बाद 11 धावा। डीजे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना प्रथम आपण गणपती बाप्पाचं पूजन आणि छत्रपती शिवरायांचं पूजन करतो आणि तिथूनच आपण कार्याला सुरुवात करतो। त्याच प्रकारे याही स्पर्धेची सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाच्या पूजनानं आम्ही सुरुवात केली। जबरदस्त स्पर्धा दिवा चषक 2020 चा दिव्यदीप्यमान सोहळा। तर दरम्यान
आगमन झालंय सन्माननीय विलास किरण शेठ म्हात्रे यांचं आगमन झालंय आणि त्यांना देखील आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय किरण शेठ म्हात्रे या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज गोरख मांगरूकर चांगला फटका शपथ झाला ऑन साईडला आणि खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कपाळी केशरी गंध अमा शिवछत्रपतींचा छंद मुगाने एकच नाम घोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकून प्रत्येकाच्या अंगावरती शहारे निर्माण केले जातात. छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर प्रत्येकाला उत्स्फूर्ती निर्माण होते आणि आज इथे त्यांचं संगीत ऐकून आपण पाहतो मेगा पाण्याचा मॅच क्रिकेट विथ म्युझिक असा द्विगुणित आनंद देताना आमचे डीजे मास्टर पहिलाच बालबती गोलंदाजचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. पहिलाच बालबती चौका दाखवलाय. खेळ करतो मैदानावरती सलामी फलंदाज बाद झाल्यानंतर अक्षय. आताचा बॉल चांगला डायरेक्ट हिट चा प्रयत्न होता. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित माघारी देखील पळताबा लागलं असतं आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती यावेळी स्कोरबोर्ड वरती धाबा झाल्यात त्या 16 धाबा 1 बाद 16. आपण पाहतोय मयूर ठाकूर आणि अक्षय ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गोरख मांगरूकर च्या माध्यमातून फेकलं जात आहे. पॉवर प्ले आपण पाहिलं पहिला ओव्हर मध्ये धाबा आल्यात. आपण पाहिलं पहिला ओव्हर 11 धाबा आल्या. सेकंड ओव्हर मैदानावरती हाताळलं जात आहे. चांगला फटका आहे यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळतोय. पॉवर प्लेचा भरपूर फायदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला बीट करून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मयूर ठाकूरच्या बॅट मधून अजून एक सुपर चौकार. तर निश्चित मयूर ठाकूर एका बाजूला बरसलाय. मागच्या मॅच मध्ये मयूरनं चांगली खेळ केली. आज ते स्वप्न घेऊन तो मैदानावरती उतरलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट गॅप मध्ये खेळतायत. वाडी स्ट्रॉंग आणला बीट करतोय. अजून एक दुसऱ्या बॉलवरती सलग चौकार येतात मैदानावरती मयूर ठाकूरच्या बॅट मधून. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला महाराष्ट्र आणि ज्यांनी 86 वर्षाचं वादी आयुष्य फक्त मराठी अस्मितेसाठी जपलं चंदनासारखं आपलं देह झिजवलं त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आपला महाराष्ट्र. आता जबाल पुन्हा एकदा चांगला फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. स्वतःचा क्लास गुणवत्ता सादर करणारे फटके नेत्रदीपक खेळ मैदानावरती मयूर ठाकूरच्या बॅट मधून लगातार 3 बॉल 3 चौकार.
माझा शिवराया लढला, माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. बाजी लावून प्राणाची माझा शिवराया लढला, बाजी लावून प्राणाची माझा शिवराया लढला. माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. माझा शिवराया. क्या बात आहे. जबरदस्त संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐकवलं जाते. छत्रपती शिवरायांचं संगीत. कारण महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी माणसांसाठी महाराज लढले. आणि आता दोन ओळी नेहमी लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं, तुम्ही त्यांचा इतिहास निदान विसरू तरी नका. आताचा बॉल फटका फसलाय हवेमध्ये. गोरख मांगरूळकर कॅच ड्रॉप, बॅलन्स झालं नाहीये. कारण जसे वेगाने धावत आले, बॉल पर्यंत पोहोचले, मात्र शेवटच्या मुवमेंटला जो बॅलन्स होता तो महत्वाचा, तो बॅलन्स झाला नाहीये आणि गोरख मांगरूळकरनं झेल ड्रॉप केला. एक मोठा खेळाडू, कारण टेनिस क्रिकेटमध्ये एक मुरळलेला खेळाडू, अनेक ग्राउंड त्यानं गाजवल्यात. मग आज एक थोडीशी चूक पाहायला मिळाली त्याच्याकडनं. धावसंख्या पोहोचली आहे 30 रन्स, 30 धावा धाबडकाबधी, षटक क्रमांक 3. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आत्ताचा फटका चांगला आहे, टायमिंग अचूक आणि सरळ लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या वरनं, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ताकद होती, टायमिंग होतं आणि बेमिसाल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळीचा फटका जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅलन्स झालं शेवटच्या मुवमेंटला, मात्र इथे बॅलन्स बिघडलं गेलंय आणि जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार दुसऱ्या बॉलवरती दुसरा षटकार. धावसंख्या आपण पाहतो 42 वरती पोहोचली, 42 वरती, षटक क्रमांक 3. ज्या आकाशनं कमबॅक मिळवून दिलं त्याच गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. मग मी म्हणेन यावेळी क्षेत्ररक्षकांना साथ दिली नाहीये. बॅलन्स करायचं होतं, अंतिम मोमेंटला जागा भरपूर होती आणि यावेळेस आपण पाहिलं बॅलन्स बिघडलं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळतोय, समोर कोणी नाहीये. पॉइंटला जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिळते त्या ठिकाणी एक धाव. सिंगलला स्ट्राईक रोटेट केली, चांगलं क्रिकेट आहे. तर 2 मोठे फटके आल्यात, खेळाडूला देखील माहिती आहे सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि ते चित्र पाहायला मिळालं. कारण असे चित्र तुम्हाला नेहमी मोठ्या खेळाडूकडनं पाहायला मिळते. जेव्हा 2 मोठे फटके येतात, एकात मोठा फटका येतो, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि तेच चित्र झालंय. धावसंख्या 43 वरती पोहोचली. अंतिम बॉल फेकण्यासाठी आकाश भोईर सज्ज होत आहे. आकाश भोईर आता या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 15 धाबा खर्च करतोय. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळी चूक होणार नाहीये आणि जेल टिपला गेलाय. विकेट मिळते अंतिम बॉलवरती. या ओव्हरमध्ये 2 सफलता मिळाल्या आकाशला, अगोदर 1 सफलता मिळाली. आता 2 स्पेल आता त्यानं 3 विकेट प्राप्त केल्यात. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43, लॉस ऑफ 4 विकेट. भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. आला शाहीचे खान घ्यावया शिवरायाचे प्राण हो, शिवरायाचे प्राण हो, शिवरायाचे प्राण हो. सावधानता देव राखली गेला. थँक हर हर महादेव असा आवाज फुटला, मुघलांना घाम फुटला. हर हर महादेव असा आवाज फुटला आणि मुघलांना घाम फुटला. अरे माझा राजा अजून 10 वर्ष जरी राहिला असता ना
तरी मुघलांनीही कपाळावरती भगवाच लावला असता. काय जबरदस्त संगीत ऐकवल्यात. संध्याकाळचं सत्र मी म्हणेन आज डीजे मास्टरने गाजवलंय. काय सुपर डुपर संगीत ऐकवले जात आहेत. प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत संगीतांचा, मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट विथ म्युझिक असा द्विगुणित आनंद देत असताना आमचे डीजे मास्टर. धावसंख्या पाहायला मिळते ती 43 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आत्ता मात्र उर्वरित 2 षटक आहेत. इथनं एक चांगलं टार्गेट लावण्याचा प्रयत्न असेल मैदानावर आदर्श 11 पडले टीमचा. बॉल चांगला आहे. राईट हँड लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आपण पाहिलं बॉल पडल्यानंतर थोडासा स्विन पाहायला मिळाला. यॉर्कर मध्ये बॉल फेकला, एक धाव घेऊन स्ट्राईकला रोटेट केली आणि आता मात्र धावसंख्या 44 वरती पोहोचली आहे. 5 षटकांचा मॅच आहे. जास्तीत जास्त टार्गेट लावण्याचा प्रयत्न असेल. 55 ते 60 धाबीचं टार्गेट मी म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये लावला तर मात्र मॅच रफ अँड टफ आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण घेसर संघ देखील बॅटिंग लाईनअप भरपूर मजबूत आहे. त्या संघाकडे देखील खेळ चांगला आहे. कारण गोरख मांगरूळकर सारखे विस्फोटक खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. त्यामुळे त्या टीम समोर एक चांगलं टार्गेट लावावं लागेल. आताचा बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न करतोय ओव्हर नंबर 4 गोलंदाज सूरज. एक सूरज आपण पाहतोय आकाशामध्ये जो संध्याकाळच्या सत्रामध्ये आता चाललाय असताना मग इथे हा सूरज आपल्या टीमला कशा प्रकारे खेळ करून देईल, आपल्या टीमला मजबूत स्थिती मिळवून देईल का. तर आपण पाहतो सूर्याची किरण हळूहळू दूर चालली आहेत. सूरज देखील असाला चाललाय. मग मेगा पाण्याचा मॅच 16 संघ होते, 14 संघांचा गाशा गुंडाळला. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. कौतुक करेल सूरजचं. जबरदस्त लेंथ लाईन बघा किती चांगली आहे. कारण गोल्डलाईन वरती बॉल फेकले, डीप राहिले आणि बॉलला डॉट पाहायला मिळाले. आतापर्यंत आपण पाहतो 3 बॉल त्याने फेकले, 3 बॉल मध्ये एकच धाव दिली आहे. धावसंख्या 44. आताचा बॉल चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चित यावेळेस तर 5 बॉल झालेत एकूण. निश्चित आपण पाहतोय धावसंख्या पोहोचली आता धावपळकावरती 46. तर 5 बॉल झालेत. व्हेरी गुड बॉलिंग. कौतुक करेल सूरजचं. आताचा बॉल खराब आहे. ओव्हर पिच चेंडू आणि ज्या खराब बॉलची वाट पाहिली. जर 4 बॉल चांगले आले असतील तर 5वा बॉल खराब येईल आणि तो खराब आल्यानंतर त्याच्यावरती प्रति हल्ला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. प्रतापगडच्या पायथ्याशी खारा, प्रतापगडच्या पायथ्याशी खारा, प्रतापगडच्या पायथ्याशी खारा, प्रतापगडच्या पायथ्याशी खारा. आरत गुमार नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची. त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची हजीरी, करील काय कल्पना युक्तीची हजीरी, करील काय कल्पना. क्या बात आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला. हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में. छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतोय 52. 52 धाबा धावपळकावरती लावल्यात. अंतिम षटक फेकण्यासाठी डेट ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे स्लॉग ओव्हर फेकण्यासाठी सज्ज होत आहे आनंद. सलाम आपण पाहतोय. निश्चित या ठिकाणी खेळ चांगला पाहायला मिळतोय. सागर बाद झालेत, मयूर बाद झालेत मैदानावरती. मात्र खेळतात आतापर्यंत मैदानावर वैभव आणि अक्षय. चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत गोरख मांगरूळकर. झेल टिपतायत आणि वेल कॅच. विकेट नंबर 5. अर्थात 5वा धक्का आदर्श 11 पडले टीमला.
ह्या गिड्डीचे शूरबीर मावळ्यांची कहाणी सांगणारे संगीतकरण काल वीर तानाजी मालुसरे यांचा जयंती होती आणि जयंती निमित्त या स्पर्धेला देखील आम्ही सुरुवात केली. आताचा फटका चांगला टायमिंग साधलाय, बेमिसाल टायमिंग आणि फेकून देतो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. तर लगेच चौकार अक्षरशः बरसलाय. आज त्याची बॅट 47 वरती खेळतोय. स्पर्धेमधला अर्धशतक 3 धावेने दूर आहे. आज गावचे पाठीराखे सपोर्टर भरपूर संघ 3 धावेची गरज आहे. 47 वरती खेळतोय. एक जबरदस्त खेळ आज त्यानं मैदानावरती साकारलाय. तर लास्ट बॉल 3 धावा जर बनवल्या तर स्पर्धेमधला अर्धशतक अक्षय मातेच्या नावावरती होईल. आणि निश्चित आज गावातील सपोर्टर्स अर्थात पडले टीमचे पाठीराखे भरपूर संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. टाळ्या तर वाजल्यात, मात्र 50 झाल्या नसल्या तरी मात्र 47 धावेची एक शानदार इनिंग अक्षय मातेनं मैदानावरती साकारली. त्याच्यासाठी टाळ्या होत्यात, कारण 50 झाल्या नाही तर मात्र 47 तरी त्यांना बनवल्यात आणि टीमनं बनवल्या. 5 ओव्हरमध्ये 62 आणि 63 धावेचं लक्ष उभं केलंय केसर टीम समोर. मी म्हणेन आव्हान मोठं नाहीये, तर तुम्हाला आज लढण्याची शक्ती वाढवावी लागेल. कारण क्रिकेटमधले कुठलेही स्कोर मी म्हणेन अशक्य नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण भरपूर काही पाहिल्यात. 63 धावा क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या मानली जात नाहीये. मात्र गोलंदाज एका बाजूला आपल्या अस्तित्व निर्माण करतील. आदर्श 11 पडले टीम ज्यानं आजचा दिवस पूर्ण दिवसभर गाजवलाय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केसर संघ ज्यानं काल भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलंय. आज त्यांना चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन आल्यात. त्यामुळे 63 धावेचं लक्ष त्यांना चेस
आता 62 धाबा. पहिला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबेचा संघर्ष होता, नकार दिलाय सूरजनं, कारण त्याला माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाहीयेत, कुठल्याही प्रकारची रिक्स उठत नाहीयेत. मात्र रिक्स तुम्हाला उठवावी लागेल. 63 धाबेचं लक्ष आहे, कारण नियम आहे हाय रिक्स इज हाय प्रॉफिट. तुम्ही रिक्स घ्या, जास्त रिक्स घ्या आणि जास्त प्रॉफिट मिळवा, हा अकाउंटिंगचा नियम आहे. त्यामुळे रिक्स तुम्हाला आज या मैदानावरती उठवावी लागेल. लक्ष भरपूर मोठं आहे 63 धाबेचं. 30 बॉलमध्ये 63 धाबा बनवायच्यात. स्कोरबोर्डवरती धाबा आल्यात त्या 2. स्वप्नील मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलबा टप्प्याचा चेंडू समोर खेळतात मिड ऑफला. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीयेत. एकदा मात्र मिळते वेगानं. सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या पोहोचते 3 पहिला पॉवर प्ले षटक हाताळलं जात आहे. 2 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. पहिला पॉवर प्ले मध्ये एक खेळाडू तुम्ही पाहता लांगणवरती आणि एक मिड विकेट, असे 2 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, या बाउंड्री लाईन वरती 30 गतगिरीच्या बाहेर पाहायला मिळतात. आणि निश्चित इथे 30 गतगिरीच्या आतमध्ये गोलंदाज यष्टीरक्षक पकडून 9 खेळाडू. एक खेळाडू तुम्ही लॉंग ऑफला पाहता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, असे खेळाडू 30 गतगिरीच्या आतमध्ये. एक मिळाली धाव. शांत सुरुवात. धावसंख्या आपण पाहतो 4 पोहोचली आहे. एकूण स्कोर पहिला ओव्हर सुरू असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला स्वप्नील मात्रे पाहायला मिळतोय. जोडी तुम्हाला सूरज आणि दुर्वेश ही जोडी पाहायला मिळते. तर पहिला पॉवर प्ले सलामी खेळाडू उद्यमी मैदानावरती खेळतात. सुरुवात तर मी म्हणेन शांत झाली. चांगला फटका यावी. 6 फटका जाईल मिड विकेटच्या वरनं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुर्वेशच्या बॅट मधून हा षटकार. तर दुर्वेशच्या बॅट मधून हा षटकार आला. षटकाराच्या मदतीने 10 धावा स्कोरबोर्ड वरती पोहोचल्यात. एकूण स्कोर 10 वरती पोहोचलाय. लक्ष 63 धाबेचं आहे. निश्चित आपण पाहतो प्रति षटक आपण पाहिलं तर 12.60 ची सरासरी गाठायची आहे. शपलून करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅक साईडला. या ठिकाणी विकेट किपरच्या पाठीमागे पाइन लेगला बीट करून थर्ड मॅनला बीट करून जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त संगीत, मनमोहित झालं आज. प्रेक्षक देखील खुश झालेत संगीत ऐकून. सुरेख संगीतांचा नजराना पेश केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती सूर्य निश्चित आपण पाहतोय सूर्य चमकला, शिव सूर्याचा जन्म झाला आणि मराठ्यांचा दिन दुबला, कैवारी जन्मला. तसा बॉल स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न, नापाक प्रयत्न ज्याला म्हटलं जात आहे. कारण असे फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असायला हव्यात. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास असायला हवा. कारण निश्चित पुन्हा एकदा मी सांगेल, कारण बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आहे मला आठवलं की जगाच्या पाठीशी कुठेही जा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्या सोबत असला तर तुम्ही जगात कधीच परास्त होऊ शकत नाहीत. तर 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं ओव्हर समाप्त झालं. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो निश्चित इथे धावसंख्या पाहायला मिळाली 14 धावा. जिंकण्यासाठी 63 धाबेचं लक्ष होतं आता बनवायच्यात मैदानावरती. निश्चित इथनं आपण पाहतोय 49. तर 49 धावेची आवश्यकता. स्कोरच्या भूमिकेमध्ये सकाळपासून मिथून आमच्या सोबत आहेत. सकाळपासून बरोबर चांगली स्कोरची भूमिका. जर स्कोर चांगला असतं तर समालोचन देखील चांगलं होतं. आता दबाव चांगला फटका बॅट वरती आला मधोमध आणि जातोय डीप मिड विकेटला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. क्या बात आहे. ठाण्याचा ठाण्या बाग. कारण शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं अतूट नातं या ठिकाणी ठाणेकरांना जपलं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यांनी धर्मासाठी आपले प्राण वेचले, आपल्या मराठी माणसांसाठी, आपल्या ठाणेकरांसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ते धर्मवीर आनंद दिघे साहेब. मोजू कशी उंची कर्तृत्वाची, मोजू कशी उंची कर्तृत्वाची, तुम्हीच शिकवली साहेब व्याख्या माणसातल्या माणुसकीची. मानवतेचे पुजारी धर्मवीर आनंद दिघे साहेब. तर आज ठाणे जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये गेलो तर भिंतीवरती एकच फोटो फ्रेम तुम्हाला पाहायला मिळेल, धर्मवीर आनंद दिघे साहेब. प्रत्येकाच्या काळजातलं, प्रत्येकाच्या गाळातली तावीज धर्मवीर आनंद दिघे साहेब. धावसंख्या 19 आकडा. पुन्हा एकदा शिवजयंतीचा सोहळा 19 फेब्रुवारीला याच महिन्यामध्ये, त्यामुळे थाटामाटाने तयारी देखील सुरू आहे. चांगला फटका, चेंडूची लाईन लवकर पिकअप करतोय आणि सरळ फेकून देतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड फटका षडकार. तर याच दरम्यान आपल्या ग्रामीण समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय आदिजी भगत साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम दादा. सकाळी देखील ते उपस्थित झाले कारण त्यांच्याच गावाची स्पर्धा आहे. आज आपण पाहतो आपल्या ग्रामीण समिती आता डोंबिवली परिसराच्या क्रिकेटला जर भरभराटी कशामुळे मिळाली असेल तर मी म्हणेन दोनच व्यक्ती, अर्थात ग्रामीण समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आमच्या आदिजी भगत. त्याच दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय तर सन्माननीय नगरसेवक शैलेश दादा पाटील यांचं आगमन होत आहे. एक धाव मिळाली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा देखील त्या ठिकाणी कंप्लीट होतात. एकूण 3 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्ड वरती पोहोचल्यात 28 धाबा विदाउट लॉस. महत्वाचं आहे कारण बिनबाद 28 सुरुवात बघा. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवायची असते आणि जर तुमची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली झाली तर तुम्ही किती मोठं लक्ष असू द्या मग तो तुम्ही पार करू शकता. फटाक्यांची आतिषबाजी आणि आमच्या मान्यवरांचा शुभागमन. तर सन्माननीय शैलेश शेठ पाटील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दिवा महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. सन्माननीय शैलेश दादा पाटील यांचं आगमन होत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, माणसाच्या दुनियेतील माणूस देवमाणूस म्हणून ज्यांना म्हटलं जात आहे ते आमचे शैलेश दादा यांचं आगमन होत आहे. वेलकम दादा. दिवा चषक 2020 मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग, जिसे देख जमाना हो गया दंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग, मुझे चढ़ गया भगवा
34 धाबा 29 धाबीची गरज, गोलंदाज सज्ज होत आहे. चांगला फटका यावेळी स्कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. मिळाली एक धाव, धाव संख्या पोहोचली 35 वरती. 28 धाबीची आवश्यकता, 28 धाबीची आवश्यकता. तर धावसंख्या 35 वरती पोहोचली. 28 धाबीची गरज आहे. 17 बॉल. अद्याप काही घडलं नाहीये, अद्याप काही बिघडलं नाहीये. कारण आज मैदानावरती मेगा पाण्याचा मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात, मान्यवर एन्जॉय करतात. 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये झाला, त्याचपैकी 14 संघांचा गाशा गुंडाळला. चांगला फटका आहे, शपथ झाले 59 ला. हा फटका मात्र हवेमध्ये आणि झेल टिपला गेलाय. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद होतोय सूरज. बॅक टू द डगआउट. श्री गणेश क्रिकेट संघ दिबा आयोजित दिबा चषक 2020 हा दिव्यमान सोहळा याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड बाबा. आणि शेवटचा क्षण गोड करताना दोन संघ मेगा पाण्यामध्ये लढत आहेत आणि व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर जे आमच्या व्यासपीठावरती पोहोचलेत त्या सर्वांचं मनापासून स्वागत करेल. मॅच मेगा पाण्याचा 63 धाबेला उत्तर देताना स्कोरबोर्डवरती 35 धाबा लागल्यात. 28 धाबेची अद्याप आवश्यकता. नवीन खेळाडू पोहोचतोय मैदानावर. नवनाथ बॉल भरपूर चांगला पडल्यानंतर लेग स्टंपच्या वरनं जातोय. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल. मी म्हणे आता प्रेशर वाढवेल, दबाव वाढवेल टीम वरती. आणि आता बनवायच्या त्या 28 धाबा. बॉल शिल्लक राहिल्यात 15. अर्थात 15 बॉल मध्ये 35 झाल्यात, तर 15 बॉल मध्ये 28 धाबीची गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स दोन्ही टीमच्या बाजूला. भरपूर मोठा बॉल, बिमरचा वापर केला. मी म्हणेन फलंदाच्या आवाक्यामध्ये नव्हता. जर रडार मध्ये असता तर एखादा मोठा फटका देखील पाहिला मला असा. ग्रीप आहे हातातली, आपण पाहतो निश्चित गोलंदाजाच्या हातातली ग्रीप आहे ती सुटली, निसटली, त्यामुळे बॉल देखील त्या प्रकारचा पाहायला मिळाला. कधी कधी होत असतं क्रिकेटमध्ये. अनेक वेळा वेगवेगळी चित्र आम्ही क्रिकेटमध्ये पाहिल्यात. नेहमीच क्रिकेटमध्ये भरपूर काही वेगवेगळं पाहायला मिळतं कधी कधी. तर जाऊया मैदानावर. धावसंख्या आपण पाहतोय 37. 37 धाबा धाबडकावती लागल्यात. गोलंदाज सज्ज होत आहे. आताचा बॉल शॉट होता, फ्रीचा बॉल. मी म्हणेन निश्चित या ठिकाणी संधी आली होती, ती संधी गमावली. 37. आता पाहिजे 14 बॉल मध्ये धाबांची आवश्यकता मैदानावरती असेल. 26. 14 बॉल 26. स्कोरबोर्डवरती 37 धावा झाल्यात. नवनाथ आणि दुर्वेश टायकनला नवनाथ तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश. चांगला फटका गॅप मध्ये पॉइंटला बीट केलाय आणि चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. होईल, कारण बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणायचं तर शब्द अपुरे पडतात. वेळ मिळाली तर आपण जरूर चर्चा करू. संगीत तर भरपूर चांगलं ऐकवलं. आताचा बॉल भरपूर चांगला. चेंडू हवेमध्ये, फटका फसला, विकेट मिळाली. आता माघारी परतावं लागतंय. फलंदाज नवनाथ. बॅक टू द डगआउट. माझा शिवराया लढला, माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. माझा शिवराया लढला, म्हणून महाराष्ट्र घडला. बाजी लावून प्राणाची माझा शिवराया लढला, बाजी लावून प्राणाची
थँक्यू टीम सर. माझा शिवराया का जबरदस्त संगीत. बाळासाहेब ठाकरेंबद्दल आपण चर्चा करणार होतो कारण 23 जानेवारी 1926 ते 17 नोव्हेंबर 2012 86 वर्षाचा वादी आयुष्य त्यांनी फक्त चंदनासारखा झिजवला मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसांसाठी. आज त्यांची आठवण होती. 17 तारखेला सूर्य मावळला, 17 नोव्हेंबरचा तो काळा दिवस आज आठवण झाली तर नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती प्रत्येकाचे शारे निर्माण होतात. असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत ऐकलं. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. अरे पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. कारण साहेब तुमच्याचमुळे आज आमचा मराठी माणूस उभा आहे, तुमच्याचमुळे आज मराठी माणूस उभा आहे. आज त्यांची आठवण होते. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का, आणि कित्येक होऊन गेले या भूमीवरती, परंतु हिंदू हृदय सम्राट दुसरा कोणी होईल का. कारण आज साहेबांची आठवण झाली. आज महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ, महाराष्ट्रामध्ये भगवी सुनामी आणि भगवी लाट आली आहे. कारण त्यांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे साहेब आज तुमची आठवण झाली. 12 चेंडू 22 धाबेची आवश्यकता असेल. 11.00 ची सरासरी गाठावी लागेल. मॅच अजून संपला नाहीये कारण मॅच अद्याप दोन्ही टीमच्या बाजूला ओपन आहे. मॅच दोन्ही संघाच्या बाजूला अद्याप ओपन आहे. येणारं षटक टर्निंग पॉइंट दोन्ही टीम साठी. मात्र खेळाडू पोहोचतोय मैदानावरती. गोरख मांगरूकर ऑन स्ट्राईक. स्ट्राईकला आपण पाहतोय गोरख मांगरूकर स्ट्राईक वरती पोहोचलाय. नो स्ट्राईक वरती तुम्हाला दुर्वेश पाहायला मिळेल. 10 बॉल मध्ये 22 धावेची इनिंग त्यानं साकारली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय कुंभार सज्ज होत आहे. हाच तो अक्षय कुंभार. स्ट्रॉंग अपील निश्चित आपण पाहतोय. हाच तो अक्षय कुंभार ज्यानं विजय मिळवून दिला अंतिम बॉलवरती. वाकलन विरुद्ध खेळताना 1 बॉल 6 धावेची गरज असताना निश्चित या ठिकाणी अंतिम बॉलवरती विजय मिळवून दिला. आता मात्र समीकरण बदललंय. मैदानावरती 11 बॉल 22 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा अक्षय कुंभार सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर गोरख मांगरूकर. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये झालंय काय, निश्चित इथे कॅच जरूर ड्रॉप झाली मयूरकडनं. कारण मयूरकडनं चूक होणं कठीण आहे. कारण क्रेनिस क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याला आम्ही नेहमी संबोधतोय, ग्रामीण चित्ता ज्याला म्हणून आम्ही संबोधलं जात आहे, आज त्याच्याकडनं चुका होत आहेत. कारण ह्या खेळाडूकडनं कधी चुका होताना पाहिल्या नाहीयेत. क्रिकेट त्यामुळे क्रिकेटमध्ये काय होईल हे देखील कधी समजलं नाहीये. चांगले चांगले खेळाडू आहेत. आजचं उदाहरण आपण पाहिलं तर अनेक चित्र आपण पाहिलेत. तर धावसंख्या पोहोचली 42 वरती. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 बॉल मध्ये 21 धावेची गरज आहे. दुर्वेश मात्र 10 बॉल मध्ये 22 इनिंग खेळतोय. त्याच्यावरती लक्ष असेल आता पडले टीमचं. क्षेत्रक्षामध्ये परिवर्तन. राकेश कुंभार पुन्हा एकदा सज्ज. जबरदस्त बॉल. आताचा बॉल देखील भरपूर चांगला आहे. लेट झालेत. बॉल एका ऍक्शन मध्ये उचलायला कठीण होतं. जेवढं पाहायला सोपं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त कठीण उचलायला आहे. कारण बॉल रिलीज केल्यानंतर स्वतःचा बॉडी बॅलन्स बॉलवरती वाकून बॉल उचलणं मी म्हणेन अतिशय कठीण आहे. जे खेळतात त्यांनाच माहिती आहे. कारण आपण बघतोय फक्त आपल्याला सोपं वाटतंय. मिळाली 1 धाव. धावसंख्या पोहोचते 43 वरती. जिंकण्यासाठी आपण पाहतो 9 बॉल 20 धावेची आवश्यकता. गोरख मांगरूकरला मिळालं जीवनदान. पाहायचं कशा प्रकारे खेळ करेल. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र धावतायत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा या ठिकाणी. तिसरी धाव कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली आहे. कारण दोघांना माहिती आहे एक धाव किती महत्वाची आहे. कारण महत्वाच्या क्षणाला मॅच देखील मेगा फायनलचा आहे. धावसंख्या तुम्ही पाहतायत स्कोर बोर्ड वरती 46. आता पाहिजेत 17 धावा 8 बॉल मध्ये. 8 बॉल 17.
संध्याकाळचं सत्र बघा, सूर्याची किरण आपल्यापासून दूर गेली, कारण सावली मैदान, त्यामुळे लवकर सावली लवकर अंधार होत आहे. आणि आज सूर्याची किरण दूर गेली आहेत, हळूहळू सूर्य देखील असायला चाललाय. मेगा पाण्याचा मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. चांगला बॉल आहे, गुडलँड मध्ये पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतोय, वाईड बॉल. तर वाईड बॉल, धावसंख्या 47 वरती पोहोचली. 8 बॉल मध्ये बनवायच्या 16 धावा, लक्ष मागणं नाहीये. सेकंडला आपण पाहतोय निश्चित दुर्वेशला, ज्या खेळाडूने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. अक्षय कुंभार सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. आताचा बॉल भरपूर चांगला आहे, आउट स्विंग पाहायला मिळालं. चेंडू बघा गुडलँड वरती पडला, फलंदाज ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय, बाहेरच्या दिशेला निघतोय, आउट स्विंग पाहायला मिळालं. निश्चित चांगला गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 47 वरती, 7 बॉल बनवायचे 16 धावा. अंतिम बॉल महत्वाचा आहे, फेकण्यासाठी सज्ज. चांगला बॉल, फुलटॉस होता, गॅप मध्ये जातोय क्षेत्ररक्षक, दूरवर जातील तोपर्यंत 2 धावा. ओव्हर नंबर 4, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 49, 49 धावा धापळकावरती लागल्यात. आता अंतिम षटकामध्ये 14 धावीची गरज. का हो सोडून गेलात थँक्यू डेजई. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणी मराठी माणसाला रक्षण केलं असेल तर एकच नाव प्रत्येकाच्या तोंडावरती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर पाहिजे येणारे 4 बॉल 10 धावीची गरज आहे. मॅचचं सिच्युएशन बघा, काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिला बॉल वरती चौकार, दुसरा बॉल डॉट, आता 4 बॉल 10 धावीची आवश्यकता. मेगा पाण्याचा मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. चांगला फटका, लाईन चुकीची आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोरख मांगरूळकरच्या बॅट मधून अजून एक चौकार. म्हणून दादा नवाला आहे मनान साधा.
राजू दादा. तर निश्चित 3 बॉल 6 धावीची गरज आहे. 5 काढल्या तरी मॅच जिंकू शकतील केसर संघ. भरपूर चांगलं संगीत ऐकायला मिळालंय आज देशम मास्टरकडनं. तर जाऊया मैदानावर. एक जबरदस्त मॅच तुम्ही एन्जॉय करता मेगा पाण्याचा. अंतिम मॅच जिंकून कोण चॅम्पियन होणार स्वप्न दोघांचं आहे. त्यामुळे आज दोघांना संघर्ष करावा लागेल. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना अधिक गहरा होगा कुआ पाणी उतना ही मीठा मिळता है. जेवढा सामना अंतिम मोमेंट पर्यंत पोहोचेल तेवढा चांगला पाहायला मिळेल. 2 बॉल पाहिजेत मैदानावरती. 5 धावा 4 काढल्या तरी मॅच जिंकू शकते. कर्म करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है. जितना अधिक गहरा होगा कुआ उतना पाणी मीठा मिळता है. काय जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. अपाट संख्येनं मॅचचा आनंद घेत असताना मात्र मेगा पाने कशी व्हायला हवी त्याचं प्रत्यक्ष आज पाहायला मिळालं. दिवा चषक मी म्हणेन विजय होतोय दिवा चषकाचा. आज श्री गणेश क्रिकेट संघ दिवा यांच्या वतीनं आज स्पर्धा पाहायला मिळाली. 2 बॉल 5 धावीची गरज आहे. अतिशय महत्वाचा बॉल सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती राकेश. बॉल धर्मी म्हणेन चांगला आहे आणि फलंदाज बाद होतोय धावचीतच्या स्वरूपामध्ये. 1 बॉल 5 धावीची गरज आहे आणि 4 काढल्या तरी मॅच जिंकू शकतील. प्रतापगडच्या पायथ्याशी आणि अंतिम बॉलवरती पडले टीमनं विजय मिळवला. तो विजय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा पडले संघ सज्ज झालाय. मात्र एका बाजूला हार नाही मंजूर असा घेसर संघ सज्ज झाल्या मैदानावरती. आता अक्षय कुंभार होता माकलन टीमच्या बाजूने वेळेस मॅचेस आणि आता आपण बघतोय राकेश कुंभार. जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 5 आणि मॅच जिंकली आहे. आदर्श 11 पडले टीमनं. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास. होते चर्चा गावागावात एकच वादा राजू दादा.